कामठी की रहने वाली 9 साल की एक बच्ची कठिन योग मुद्राएं आसानी से कर लेती है और उसके शरीर में काफ़ी लचीलापन है। इस बारे में उसके परिवार ने जानकारी दी है। आइए जानते हैं इस छोटी सी बच्ची की योग की शुरुआत। नागपुर जिले के कामठी में रहने वाले एक पुलिस कांस्टेबल की बेटी आराध्या संजय गीते 9 साल की छोटी सी उम्र में ही योगाभ्यास कर करुणा का परिचय दे रही है। खास बात यह है कि उसे इस योग का कोई प्रशिक्षण नहीं दिया गया है, लेकिन उसने अपने माता पिता के योग अभ्यास को देखकर योग सीखा है। आराध्या की मां मीरा किसी बीमारी से पीड़ित थी। कई डॉक्टरों के साथ साथ चिकित्सा उपचार से बीमारी ठीक नहीं हुई, लेकिन आराध्या की मां ने योग का रास्ता चुना। वह पिछले 2-3 साल से घर पर ही योग का अभ्यास कर रहे हैं। आराध्या मां के योग मुद्रा को नियमित रूप से देखकर वह भी योग करने लगी। इस योग मुद्रा के पीछे पूरे परिवार ने योग करना सीखा। आराध्या की मां मीरा गीते की बीमारी भी योग से ठीक हो गई। इसके जरिए उनकी बेटी की योग में रुचि हो गई है। गीते परिवार ने कहा कि योग मानव जीवन का अभिन्न अंग है, जहां योग से होने वाले रोग भी ठीक हो सकते हैं। वहीं गीता उपासक के इस शौक को अब जिम्नॅस्टिक की ओर मोडना चाहती है। विश्व योगा दिनानिमित्त आज आपण ना आराध्याला बघितलं कशा प्रकारचे योगा करत ते एक छोटीशी चिमुकलीने योगामध्ये इतके पुढे गेलेली आहे की ते बिगर कोणतेही प्रशिक्षण घेतल्या बगर ते योगा आज आपल्या समोर करून दाखवलेले आहे। या प्रेरणामागे तिची आई आहे। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून की कशा प्रकारे आपल्या जीवनाशी योगा जोडल्या गेला आहे। आपण मला सांगा की आपल्या जीवनामध्ये योगा कशी एंट्री घेतली, योगा करायची आपल्याला कुठून कल्पना आली? योगा करण्यासाठी मला प्रेरित केलं माझ्या बिमारीने, कारण मी 2 वर्षापासून एका बिमारीने ग्रस्त होते। मी खूप इलाज केल्याच्या नंतर मला जाणवलं की नाही, योगा केल्याच्या नंतरच आपण याच्यापासून दूर होऊ शकतो आणि मी थोडा योगा करायला लागले आणि त्याच्यातून मी चांगले झाले। त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू योगा करत राहिले। तुमच्या मुलीला तुम्ही शिकवलेलं आहे की काय, ती कशी काय याकडे वळली? ती आम्हा दोघांना योगा करताना बघायची, मग तिला असं वाटायचं की मी याच्यापेक्षाही चांगलं करू शकते, हे तरी करू नाही शकत। मग ती करत गेली आणि तिला समजलं की नाही, मी खूप हार्ड आसन करू शकते, मी याच्यापेक्षाही चांगलं करू शकते। मग ती करत गेली आणि त्याच्यातून तिला प्रेरणा मिळत गेली। आराध्याबद्दल पुढे तुमची काय इच्छा आहे, काय करावं तिने आणि काय बनवायचं आहे तुम्हाला तिला? आराध्या इतकी फ्लेक्सिबल झाली आहे की आता आमची अशी इच्छा आहे की आराध्याने जिम्नॅस्टिकचं अगर आराध्याला ट्रेनिंग भेटलं तर आराध्या एक खूप चांगली जिम्नॅस्टिक होऊ शकते। नक्कीच एक चांगली जिम्नॅस्टिक बनण्याची आराध्याचा प्रयत्न आहे। आराध्या आपल्यासोबत आहे, आराध्याशी जाणून घेऊया की योगा करता वेळेस तिला काय अनुभव होतो। आराध्या, तू मला सांग की जेव्हा योगा करतो तुला कसं वाटते आणि तुला कसं काय वाटते, योगा करावं का आपण नेहमी? मी रोज सकाळी उठते आणि मला असं वाटतं की मी सगळ्यात पहिले योगा करून घेऊ। माझं योगा झाल्याच्या बादच मी निवांत राहते। नक्कीच, म्हणजे योगा एक बढिया एक साधन आहे, त्यामुळे जीवनामध्ये नक्की परिवर्तन आणू शकतो। योगा दिनानिमित्त योगा नक्की करावा। नितीन रावेकर, वीकेबी न्यूज, कामठी। वीकेबी न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।